आजपासून आपण सुरू करतो हेल्दी टिफिन सिरीज आणि पहिलं लेटर आहे ए. एवरून आपण आज करणार आहोत टेस्टी आणि यम्मी आलू पनीर पराठा. बटाट्यांमधून आपल्याला मुबलक प्रमाणात पोटॅशियम, फायबर आणि विटॅमिन सी मिळते. तसेच पनीरमधून आपल्याला इसेन्शियल न्यूट्रियंट्स म्हणजे वाढीसाठी लागणारे मूलभूत घटक जसे की प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतात. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये घालणार आहोत पुदिन्यामुळे डायजेशन म्हणजे पचनक्रिया चांगली होते आणि जर आपल्या मुलाला सर्दीसारखे काही सिम्पटम्स असतील तर सर्दी देखील कमी होण्यास मदत होते. पराठा बंद करून हा एकच साईडने लाटून घ्यायचा. तुम्ही जर पराठा आलटीपलटी करून लाटलात तर तो फुटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे एकच साईडने लाटा. भरपूर पीठ लावा खालच्या बाजूने म्हणजे तो खाली चिकटला जाणार नाही आणि व्यवस्थित लाटता येईल. सारण जर व्यवस्थित मॅश केले गेले असेल तर असा प्लेन पराठा होतो. कुठेही फुटला जात नाही. तुम्ही बघू शकता कुठेही चिरला नाही आहे माझा पराठा. आणि इथे आपण पराठा भाजण्यासाठी तुपाचा वापर केला आहे. तूप हे गुड फॅटसाठी एक उत्तम स्रोत आहे. त्याच्या फॅट सोल्युबल विटॅमिन्स जसे की ए, डी, के आणि ई हे विटॅमिन्स आपल्याला फक्त फॅट्समधून मिळतात. फॉर एक्झाम्पल तूप, तेल, बटर. त्यामुळे आपल्या मुलांना आपण फॅट्स हे दिले पाहिजेत आणि त्याचपैकी तूप हे गुड फॅट्सचं चांगलं एक्झाम्पल आहे. तुम्ही देखील माझ्यासारखी एक वर्किंग मदर असाल तर तुमच्यासाठी छोटीशी ट्रिक. जेव्हाही आपण पराठे चपाती गरम गरम टिफिनला देतो तेव्हा ते ओले होऊन जातात. त्यासाठी तुम्ही ना ते काढताना एका पूर्णाच्या चाळणीवर काढा म्हणजे वाफ निघून जाईल आणि चपाती लवकर थंड होण्यास मदत होईल.